अकोल्यात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याबरोबरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना थेट जनतेनंच ताटकळत ठेवलं। अकोल्यात काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वराज भवनाच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात आली होती। सकाळी 10 वाजता होणाऱ्या या सभेकडे सर्वच नेते वेळेवर हजर होते। मात्र दुपारचे 12 वाजले तरी एकही नागरिक सभेकडे न फिरकल्यानं शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र दर्डा या नेते मंडळींना लोकांची वाट पाहत ताटकळतच बसावं लागलं। अकोल्यातील काँग्रेसच्या आजच्या सभेचा चांगलाच फज्जा उडाल्यानं काँग्रेस उमेदवाराच्या स्थितीवर आता चिंता व्यक्त करण्यात येते। एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी जयेश जगड आपल्याबरोबर आहे। जयेश, आपण बघतोय की एकूणच या आघाडीच्या सभेचा फज्जा उडालेला दिसतोय। 12 वाजून गेले, 10ची सभा, मात्र कोणीही ही सभा अटेंड करायला येईना। काय सांगाल? निश्चितच आज काँग्रेसचे अकोल्याचे उमेदवार हिदायत पटेल यांच्याकरिता आज एक जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यात कृषी मंत्री शरद पवार, दर्डा साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार होते। मात्र 10 वाजताची ही वेळ असूनही लोकांनी या सभेकडे पाठ फिरवली। 12 वाजताही जसं तुम्ही आता आपण पाहत आहात ते दृश्यामध्ये की 12 वाजले तरी खुर्च्या रिकाम्या आहेत आणि लोकांनी अल्प प्रतिसाद दिलेला या सभेसाठी। एकंदरीत दिसतंय की लोक जागृत झाले आहेत, की लोकांना आता माहित पडलं आहे की नेते मंडळी टाइम वेळेचं बंधन काही पाळत नाहीये। त्यामुळे 10ची वेळ दिल्यानंतरही 12 वाजेपर्यंतही रिकाम्याच होत्या खुर्च्या। ते एकूणच काय वाटतं, काँग्रेसच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण असेल ही परिस्थिती बघितल्यावर? निश्चितच, कारण की ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे येत आहेत, या अपेक्षेने निदान तरी 50,000ची गर्दी अपेक्षित होती। पण या ग्राउंडची जर कॅपॅसिटी आपण पाहिली तर काँग्रेसला पहिल्याच माहिती होती की एवढे लोक गर्दी जमणार नाही। त्यासाठी यांनी पहिलेच एक 5,000च्या कॅपॅसिटीचा त्यांचं स्थानिक जे आहे स्वराज भवन त्या ठिकाणीच त्यांनी घेतली। 5,000च्या या कॅपॅसिटीमध्ये जर आपण पाहिलं तर सभा संपेपर्यंत फक्त 2,000चीच गर्दी होती। अगदी खरंय। धन्यवाद जयेश, ही माहिती दिल्याबद्दल। जयेश जगड अकोल्याहून आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते। आपण बघतोय की आघाडीची सभा होती अकोल्यामध्ये, मात्र ज्या तऱ्हेने 10 वाजता ही सभा होती, 12 वाजले तरी एकही नागरिक तिथे आला नाही। अर्थातच नेते मंडळी ताटकळत बसले की आपल्या या सभेला नागरिक येतील। मात्र एक प्रकारे आपण बघतोय की एकूणच काँग्रेसच्या कारभाराला लोक कंटाळलेले दिसत आहेत आणि एक प्रकारे न येणं म्हणजे पाठ फिरवणं असंच काहीसं चित्र आहे। आणि निश्चितच त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या स्थितीवर मात्र आता चिंता व्यक्त करण्यात येते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।